पलाशाचे झाड, पलाशाचे फायदे, पलाशाचे नुकसान, पलाशाची लागवड, पलाशाचे औषधी गुण. पलाश वृक्ष आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये आपले हार्दिक स्वागत. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सीताराम सावजी उतेकर आहे. आयुर्वेदिक जडीबुटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा औषधी वृक्ष पलाश ब्युटेआ मोनोस्पर्मा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पलाशाला ठाक, टेसू किंवा जंगलाची ज्वाला, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असेही म्हणतात. त्याची आकर्षक केशरी लाल फुले संपूर्ण जंगलाला मोहक रूप देतात. पलाशाचे झाड कुठे आढळते? पलाशाचे झाड भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. हे झाड कोरड्या आणि कमी पावसाच्या भागातही चांगले वाढते. पलाशाची लागवड कशी करावी? पलाशाची लागवड प्रामुख्याने बियांपासून केली जाते. पावसाळा हा लागवडीसाठी सर्वोत्तम काळ आहे. पाण्याचा निचरा होणारी मध्यम किंवा हलकी जमीन योग्य असते. सुरुवातीच्या काळात नियमित पाणी द्यावे. मोठे झाल्यावर हे झाड कमी पाण्यातही तग धरते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होते. आयुर्वेदातील पलाशाचे महत्त्व. आयुर्वेदात पलाशाच्या फुलांचा, सालीचा, बियांचा, पानांचा आणि डिंकाचा पारंपरिक उपयोग केला जातो. विविध आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पचनसंस्था, कृमी आणि त्वचेशी संबंधित काही समस्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. मात्र कोणताही औषधी उपयोग तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. पलाशाचे संभाव्य फायदे. 1. पचन सुधारण्यास मदत. पारंपरिक आयुर्वेदानुसार पलाश पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतो. 2. कृमीनाशक गुण. पलाशाच्या बियांचा उपयोग पारंपरिक पद्धतीने आतड्यातील कृमी कमी करण्यासाठी केला जातो. 3. त्वचेसाठी उपयुक्त. फुले आणि साल यांचा बाह्य वापर काही त्वचेच्या समस्यांमध्ये केला जातो. 4. अँटीऑक्सिडंट गुणधर्म. पलाशाच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट घटक आढळतात जे शरीरातील पेशींना संरक्षण देण्यास मदत करू शकतात. 5. सूज कमी करण्यास मदत. काही संशोधनानुसार पलाशामध्ये सूज कमी करण्याची क्षमता असू शकते. 6. नैसर्गिक रंग. पलाशाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. पूर्वी होळीसाठी याच रंगाचा वापर केला जात असे. 7. पर्यावरणासाठी उपयुक्त. हे झाड मातीचे संरक्षण करते आणि अनेक पक्षी व कीटकांसाठी उपयुक्त अधिवास उपलब्ध करून देते. पलाशाचे संभाव्य नुकसान. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी, जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात. काही व्यक्तींना ॲलर्जी होऊ शकते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये. लहान मुलांना स्वतःहून पलाशावर आधारित औषधे देऊ नयेत. इतर औषधे सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर आणि तज्ज्ञांचे मत. आधुनिक वैद्यकीय संशोधनात पलाशामध्ये काही औषधी गुणधर्म असल्याचे आढळले असले तरी कोणत्याही गंभीर आजारावर तो निश्चित उपचार आहे असे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे पलाशाचा वापर हा तज्ज्ञ डॉक्टर किंवा आयुर्वेदाचार्य यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. पलाशाचे इतर उपयोग. द्रोण आणि पत्रावळी तयार करण्यासाठी, नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी, लाख उत्पादनासाठी उपयुक्त वृक्ष. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, पर्यावरण संवर्धनासाठी. निष्कर्ष. पलाश हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा औषधी आणि पर्यावरणपूरक वृक्ष आहे. त्याची फुले, पाने, साल, बिया आणि डिंक यांचा पारंपरिक आयुर्वेदात उपयोग केला जातो. मात्र कोणत्याही आजारावर स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टर किंवा आयुर्वेदा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. धन्यवाद. मी सीताराम सावजी उतेकर. आयुर्वेदिक जडीबुटी ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अशाच आयुर्वेदिक वनस्पती, औषधी झाडे आणि नैसर्गिक आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल नियमित भेट द्या.